महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया 2019 बाबत ऑनलाईन परीक्षा शुल्क परत करण्यासाठी दिनांक 3 मार्च 2025 रोजी जी सूचनापत्रक जाहीर करण्यात आलं होतं, अर्ज फी रिफंड करण्याबाबतची जी लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती, त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आलेली आहे। पाहू शकता यामध्ये सूचनापत्रक जारी करण्यात आलं आहे। सरळ सेवा भरती 2019 ऑनलाईन परीक्षा शुल्क परत करण्याबाबतचं हे सूचनापत्रक आहे। यानुसार सरळ सेवा भरती 2019 अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत शिपाई, मदतनीस, वाहनचालक, यंत्रचालक, चालक अग्निशमन विमोचक, ऑटो इलेक्ट्रिशियन व मदतनीस अग्निशमन या संवर्गांच्या पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती। त्याबाबतचे सूचनापत्रक महामंडळाच्या संकेतस्थळावर दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। महामंडळाच्या संकेतस्थळावर बँक खात्याचा तपशील सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली असून बँक खात्याचा तपशील सादर करायचा कालावधी हा 5 मार्च 2025 ते 19 मार्च 2025 देण्यात आलेला आहे। तथापि सदर कालावधीमध्ये संबंधित उमेदवारांकडून अल्प प्रतिसाद प्राप्त झालेला आहे। त्याच कारणामुळे पाहू शकता ज्या उमेदवारांनी उपरोक्त संवर्गातील पदासाठी त्यांचे ऑनलाईन अर्ज हे सादर केलेले होते, त्या उमेदवारांनी जमा केलेले परीक्षा शुल्क हे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी पाहू शकता त्यांच्या बँक खात्याचा तपशील सादर करण्याचा कालावधी पुढील 5 महिन्यासाठी 1 महिन्यासाठी म्हणजेच पाहू शकता 19 एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात येत आहे। याबाबत सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। शेवटचं जे पॅराग्राफ आहे महत्त्वाचं आहे। पाहू शकता ज्या उमेदवारांनी उपरोक्त संवर्गातील त्यांचे ऑनलाईन अर्ज सादर केले होते 2019च्या सरळ सेवा भरती प्रक्रिया अंतर्गत, त्या उमेदवारांनी जमा केलेले परीक्षा शुल्क त्यांच्या बँक खात्यामध्ये घेण्यासाठी जमा करण्यासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील सादर करण्याचा कालावधी हा 1 महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे। या अगोदर शेवटची तारीख 19 मार्च होती, आता ती शेवटची तारीख 19 एप्रिल करण्यात आली आहे। पाहू शकता अधिकृत संकेतस्थळावर जे लिंक देण्यात आली आहे MIDC पेमेंट रिफंडसाठी, यासाठी 2019च्या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर एंटर करून जो रजिस्ट्रेशनसाठी वापरण्यात आलेला जो नंबर होता तो नंबर टाकून त्यांची जी रिफंडसाठीची प्रोसेस आहे, त्यांचं बँक खातं जे आहे बँक अकाउंट डिटेल हे त्यांना सबमिट करायचे आहेत। आणि अशा पद्धतीने जी 2019 साठीची जी भरती प्रक्रिया आहे याचं तुमचं जे फी रिफंड आहे हे फी रिफंड तुम्हाला मिळणार आहे। आणि ज्या उमेदवारांनी आत्तापर्यंत सबमिट केलेले नाही आहे त्यांचे बँक खात्याचा तपशील त्यांना 1 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे। शेवटची तारीख 19 एप्रिल 2025 पर्यंत जाहीर करण्यात आली आहे, मुदतवाढ देण्यात आली आहे। या संदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट, त्याचबरोबर 2023ची जी भरती प्रक्रिया बाकी आहे 802 संवर्गांसाठीची, या संदर्भातली सुद्धा महत्त्वाची अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।